Now, our top focus at this hour comes from the state of Maharashtra. A massive scam has now hit the state. Ladki Bahin Yojana, a welfare scheme launched to empower women financially. But now reports reveal that over 14,000 men have illegally claimed benefits under this women-only scheme. And they got more than 21 lakh crore into these accounts under this scam. Now, the scheme was launched in August 2024, just ahead of the assembly elections. It promised over 1500 monthly to eligible women. But official data now shows that these funds were fraudulently diverted into male accounts. Now, the scam also triggered a political storm in the state. Deputy Chief Minister Ajit Pawar has now vowed tough action, saying that the money was meant for poor women, not for men. We will recover every single rupee, and if there is non-cooperation, legal action will follow in the case. Now, remember viewers, this scheme played a major role in the ruling BJP Mahayuti Alliance's election victory. Meanwhile, NCP MP Supriya Sule has also demanded a probe by the ED and CBI into contractors hired to collect application forms, alleging mismanagement and political misuse. महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितल्या त्यांच्या वेदना. अहो, मी त्यांच्या घरी जाऊन आले. एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची. ती महिला आमची भगिनी न्याय मागत मागत फिरली. परवा काही नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली. आता तिला न्याय मिळतोय आणि तुम्हाला कळलंय की काय अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली. या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होतं? कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे? कोण त्यांच्या मागे होतं? हे मी म्हणत नाहीये. हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणेंना विचारा. त्याच्यामुळे मला धक्का बसला. क्लीन चिट कसल्या क्लीन चिट आहेत या? इथे घराच्या घरं उद्ध्वस्त होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत. काय एवढे ते सत्तेचा प्रेम? हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही. कितीही लढायला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार आणि त्या कुटुंबाला ज्याच्या घरातला कर्ता पुरुष त्याची अमानुषपणे हत्या ज्यांनी केली आहे किंवा त्याच्या मागे जो पाठराखण करा ज्यांनी त्यांना सगळ्यांना मदत केली अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही. ते किती आहेत मला माहिती नाही आणि माझा काही संबंध नाही कोणीकडे. त्यांना कधीच त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना तेव्हाच त्यांनी नैतिकतेवर. Now, my colleague Shubham Pandey is joining me with the more details on this. Now, Shubham, आप हमें बताएं, ये एक लाड़की बहन योजना लॉन्च करती है गवर्नमेंट टू हेल्प द पुअर विमेन ऑफ द स्टेट, और इसमें मेल बेनिफिशियरीज कैसे आ जाते हैं? कैसे स्कैम अनफोल्ड हुआ महाराष्ट्र में? इसमें जो लाड़की योजना की शुरुआत बीते साल यानी अगस्त में रक्षाबंधन के अवसर पर चुनाव के मद्देनजर रखी गई थी, उसमें एक फर्जीवाड़ा सामने आया. 14,000 ऐसे पुरुष थे जो महिलाओं का फर्जी हस्ताक्षर करके पैसे जो है अपने अकाउंट में सरकार की तरफ से लिया करते. देखिए, ये बहुत बड़ा एक स्कैम जो है अब धीरे धीरे सामने आ रहा है कि किस तरह से लाड़की बहन योजना जो महाराष्ट्र में महिलाओं को लुभाने के लिए से शुरुआत की थी, अब तकरीबन 12 से 15 लाख महिलाएं ऐसे हैं जिनका नाम काट दिया गया है. अब इसकी जो महिलाएं जो पहले ये आवेदन करती वो भी प्रक्रिया बंद कर दी है. अब देखिए 14,000 में जो ऐसे पुरुष हैं जो अपनी वाइफ के नाम पे, अपनी बहन के नाम पे या किसी रिश्तेदार के नाम पर फर्जी साइन करके 21 करोड़ रुपए जो है वो सरकार की तिजोरी से खाली करवा दिए. अब इसका असर देखिए तिजोरी पर पड़ते हुए दिखाई दे रहा है. इसी वजह से योजना को फिलहाल बंद करने की जो प्रक्रिया है वो भी शुरू हो चुकी है. देखिए, चुनाव खत्म हो गया है और अब महाराष्ट्र सरकार तिजोरी खाली है, पैसे नहीं आ रहे हैं. इस तरह से हम नए नए मामले जो है वो सामने आ रहे हैं. देखिए, महाराष्ट्र में पुणे हो, पिंपरी चिंचवड, पूरे राज्य भर से महिलाओं ने जो है अपना नाम दिया था, उन्हें पैसे आ रहे थे, लेकिन चुनाव के बाद पूरी तरीके से ये डगमगा गई. अब लेकिन इसमें फर्जीवाड़ा जो है वो सामने आ रहा है. बिल्कुल शुभम, और हमने देखा है कि जो ये योजना है लाड़की बहन योजना, इसने एक बहुत ज्यादा इंपॉर्टेंट रोल प्ले किया था बीजेपी महायुति की विक्ट्री में.